अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आहे 18 डिसेंबर, चंपाषष्ठी आहे। सगळ्या भाविकांना स्वामी भक्तांना माझ्याकडून चंपाषष्ठीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। आशा करते की सगळ्यांनी आज खंडोबा आपल्या देवघरातील खंडोबाचं टाक असेल, मूर्ती असेल, आपापल्या म्हणजे कुळाचार जो तुमचा कुळाचार आहे त्याप्रमाणे तुम्ही त्यांना अभिषेक केला असेल, पंचोपचार पूजा केली असेल। त्याचबरोबर त्यांच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे बाजरीची भाकरी, पातीचा कांदा, लसूण आणि वांग्याचं भरीत हे त्यांचा आज नैवेद्य दाखवायचा असतो आपल्याला। त्याचबरोबर 5 मुलं किंवा 5 माणसं बोलून तुम्हाला तळी भरायची असते आज घरामध्ये। हा आपला कुळाचार आहे, कुलदेवता खंडोबांचा। त्याच्यामुळे हा कुळाचार नक्की पार पाडा, नक्कीच विसरू नका। सगळ्यांनी आज केलं असेल, सकाळी आज दिवसभर तुम्ही कुळाचार पार पाडू शकता, संध्याकाळपर्यंत करू शकता। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला सांगते की उद्या 19 डिसेंबर तारीख आहे आणि परवा आपला म्हणजे अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजे 20 डिसेंबर पासून ते 26 डिसेंबर पर्यंत दत्त जयंती निमित्त आपल्या केंद्रामध्ये किंवा स्वगृही आपण गुरुचरित्र ग्रंथाचं 7 दिवसीय पारायण करणार आहोत। तर जे कोणी भाविक हे गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला बसणार आहेत, केंद्रात बसणार असतील त्यांच्यासाठी तर म्हणजे तिथे सगळीच सोय असतेच। पारायण म्हणजे पोथीची मांडणीपासून सगळ्या गोष्टी असतात। पण आपल्याला घरामध्ये जे कोणी घरी पारायणाला बसणार आहेत 20 डिसेंबर पासून, त्यांना मांडणी कशी करायची मी थोडक्यात सांगते। त्याचबरोबर आपल्याला जे कोणी घरी बसणार आहेत पारायणासाठी, त्यांनी जी मांडणी केली, आपली पारायणाला बसले तुम्ही, तर पहिल्या दिवसापासून आपल्याला पोथीला नैवेद्य काय दाखवायचा आहे, त्याचबरोबर तुम्ही काय काय खाऊ शकता त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला म्हणजे काय कपडे आणि काय काय गोष्टी या म्हणजे पारायणामध्ये अजून थोड्याशा काही गोष्टी आहेत, काही नियम आहेत, जास्त कडक नाही आहेत, थोडे म्हणजे आपल्या रोजच्याच रोजच्याच दिनचर्येमधले आहेत, ते आपल्याला काही नियम पाळायचे आहेत पोथी वाचताना घरामध्ये। ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि अजून गोष्ट म्हणजे ज्यांना कोणाला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणाला बसता येणार नाही, खूपच म्हणजे खूप प्रयत्न आहे, खूप इच्छा आहे पण नाही बसता येते, तर त्यासाठी पण मी एक सेवा सांगणार आहे, काय करता येईल। तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, मध्ये स्किप करू नका। तर आता 20 डिसेंबर पासून आपण आपल्या घरामध्ये सकाळीच पोथीची मांडणी करून घेणार आहोत। कोणी पहाटे वाचेल, कोणी सकाळी, कोणी सॉरी दुपारी वाचेल। 4 वाजेपर्यंत आपण वाचू शकतो। फक्त दुपारी 12 ते 12:30चा टायमिंग सोडायचा आहे आणि त्या टायमिंगमध्ये आपल्याला वाचायचं नसतं, कारण की दत्त महाराजांचं जे भिक्षेचा टायमिंग असतो त्या टायमिंगमध्ये आपण वाचायचं नसतं। तर अशा प्रकारे आपण ज्यावेळेस पोथीची मांडणी तुम्हाला थोडक्यात सांगते आणि इथे तुम्हाला दिसत असेल पोथीची मांडणी तुम्हाला स्क्रीनवरती, तशी पद्धतीने करायची आहे। तुम्हाला सांगितलं की एक चौरंग घ्या, पाट घ्या। सर्वात प्रथम पूर्व दिशेला आपलं तोंड असेल किंवा पूर्व दिशेला पूजा मांडणी करायची आहे घरामध्ये, नाहीतर उत्तर दिशेला तुम्ही पूजा मांडणी करू शकता गुरुचरित्र ग्रंथाच्या पारणाची। पण अशा जागी करा की जिथे पोथी हलणार नाही, कुणी हात लावणार नाही, मुलं जाणार नाही, धक्का लागणार नाही, काहीच सुद्धा त्याला शिवता होणार नाही, अशा ठिकाणी ती पोथीची मांडणी करायची आहे। आसन घ्यायचं आहे वाचताना आपल्याला। त्याचबरोबर आपल्याला जपमाळ लागेल, गुरुचरित्र ग्रंथाची पोथी लागणार आहे। त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम पोथी सगळ्यांना माहिती असेल, सगळ्यांना आता स्वामी भक्तांजवळ असेलच, तर ही आपल्याला विष्णू सहस्रनाम पोथी सुद्धा आपल्याला सोबत ठेवायची आहे पोथीच्या जवळ। कारण की कसं करायचं मी सांगेन तुम्हाला, त्या पोथीचं काय वाचन करायचंय। तर तुम्हाला पोथीची मांडणी करताना एक पिवळं किंवा तुम्ही लाल वस्त्र अंथरू शकता चौरंग किंवा पाटावरती। ती जागा आधी स्वच्छ करून घ्यायची आणि तिथे तुम्हाला थोडंसं गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे। स्वच्छतेला 7 दिवस खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्ही महत्त्व द्या। स्वच्छता 7 दिवसात घरामध्ये पाहिजेत। शिवता शिवस विटाळ काही नकोय, घरामध्ये सतत गोमूत्र शिंपडत राहा। कोणीही घरामध्ये येणारी व्यक्ती जर काही शिवता शिवत असेल तर आधीच विचारून घ्या, पण घरामध्ये शिवता शिवत होता कामा नये। कारण की 7 दिवस आपण घरामध्ये पारायणाची मांडणी करणार आहोत, पारायण वाचणार आहोत, म्हणजे सूक्ष्म रूपात दत्त महाराज आपल्या घरामध्ये स्थानापन्न होत असतात पोथी वाचताना आणि त्यांचा 7 दिवस आपल्या घरामध्ये वास असतो। त्याच्यामुळे शिवता शिवत पवित्रतेला खूप महत्त्व आहे, ती पवित्रता पाळा। तर आपल्याला काय करायचं सांगितलं, तुम्हाला पिवळं वस्त्र किंवा तुम्ही लाल वस्त्र अंथरू शकता चौरंगी किंवा पाठावरती। त्याच्यासमोर तुम्ही अखंड दीप प्रज्वलन करू शकता 7 दिवस। इच्छा असेल तर 7 दिवस मी तो दिवा विझू द्यायचा नाही आहे, तो 7 दिवस तुम्ही अखंड दीप प्रज्वलन करू शकता। त्याचबरोबर पोथी मांडल्यानंतर तुम्हाला एक कलश म्हणजे मंगल कलश, मांगल्याचं प्रतीक असतं आणि 7 दिवस आपण म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणार आहोत, तर आपल्याला मंगल कलश हे मांडायचं आहे। कलश कसा मांडायचा तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, तर तो मांडायचा आहे कलश। आपल्याला पोथीच्या बाजूला एक दिवा ठेवायचा आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे दत्तांचा फोटो असेल किंवा स्वामींचा फोटो असेल, दत्तांची मूर्ती असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल, काही असेल तरी चालेल, पण आपल्याला ते तिथे मांडायचं आहे।
सर्वप्रथम त्यांच्या समोर पोथी मांडायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला तिथे जर तुम्हाला गणपती म्हणून तुम्हाला गणपती बाप्पाची पण मूर्ती मांडता येईल, कारण की आपण प्रत्येक प्रत्येक जे काही म्हणजे मंगल किंवा शुभ कार्य असते त्यावेळेस आपण गणपती बाप्पाला आधी आपण त्यांचं आगमन करून त्यांची पूजा करत असतो. तर गणपती बाप्पाची पण तुम्हाला तिथे पूजा मांडणी करता येईल. शंख ठेवायचा आहे, घंटा ठेवायची आहे त्यांना, आणि हे ठेवल्यावरती तुम्हाला रोज पोथीला स्वच्छ ठेवून हळद कुंकू व्हायचं आहे. स्वच्छता पाहिजे त्या पोथीजवळ, हळद कुंकू व्हायचं, फुलं व्हायची, भरपूर फुलं व्हायची आहेत आपल्याला देवालयामध्ये पोथीला 7 दिवस. काही कमतरता करू नका या गोष्टींमध्ये. धूपदीपांचं आपल्याला तिथे म्हणजे धूप लावायचे आहे किंवा तुम्ही अगरबत्ती लावू शकता. रांगोळी काढायची रोजच्या रोज, म्हणजे पहिल्या दिवशी वाचन झालं की दुसऱ्या दिवशी रांगोळी झाडून घ्यायची, ती जागा स्वच्छ करून घ्यायची. पोथीजवळची पोथी हलवायची नाही. कपड्याने पुसून घ्या, कशाने पुसून घ्या, रांगोळी पुसायची, परत दुसऱ्या दिवशी नवीन रांगोळी टाकायची. अशा प्रकारे साधीच थोडक्यात ही मांडणी आहे. आणि रोज आपल्याला आता नैवेद्य काय दाखवायचं आहे पोथीला, तर तुम्ही आता 7 दिवस तुम्हाला सांगितलं की आपल्याला एक धान्य खायचं आहे. एक धान्य म्हणजे काय, द्विदल धान्य खायचं नाही, याचे 2 भाग होतात. आता तुम्हाला सांगते, भाज्यांमध्ये तुम्ही सगळ्या भाज्या खाऊ शकतात, सगळ्या भाज्या, फक्त त्याच्यामध्ये कांदा लसूण टाकायचा नाही आहे, वर्ज्य आहे. त्याचबरोबर भाजी करताना तुम्ही मीठ, हळद, लाल तिखट किंवा मिरचीचा वापर करू शकता, पण कांदा लसूणचा वापर करायचा नाही आहे, काळा मसाल्याचा वापर करायचा नाही आहे. म्हणजे कडकडीत बंद काळा मसाला 7 दिवस, कारण की आपल्याला ऍसिडिटी होईल किंवा तामसी पदार्थ आपल्याला खायचेच नाही आहे, जेणेकरून आपल्याला स्वतःला त्रास होईल. कारण की कोणी कोणी कसं असतं, आपल्याला 7 दिवस कोणी आपण पहाटे लवकर उठून वाचणार असतो, त्यामुळे आपल्याला झोप होत नसते, दिवसभर तर कामं असतातच, त्यामुळे झोप नसते होत. त्यामुळे आपली झोप नाही झाली आणि तामसी खाल्लं तर आपल्याला खूप त्रास होऊ शकतो शरीरामध्ये, आणि ह्या गोष्टी घडतातच. त्याच्यामुळे आपल्याला काळा मसाला, कांदा लसूण असलेला मसाला खायचाच नाही आहे. तुम्हाला सांगितलं, भाजीमध्ये फक्त आणि फक्त जिरे मोहरीची फोडणी, हळद, लाल तिखट किंवा मिरची वापरू शकता, कांदा लसूण टाकायचा नाही. मग कुठल्याही भाज्या तुम्ही खाऊ शकता, भाज्यांमध्ये काही प्रॉब्लेम नाही. फळं खाऊ शकतात, फलाहार करा, दूध, दही, ताक, कढी, त्याच्यामध्ये पण लसूण टाकायचं नाही, फक्त मिरची टाकायची आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ते करू शकता. ते झालं, किंवा नंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जे काही खाणार आहात 7 दिवस, तुम्ही स्वतः जे पारायणाला बसले आहेत त्यांनी तो नैवेद्य पोथीला दाखवायचा आहे सकाळ संध्याकाळ. आणि सकाळ संध्याकाळ पोथीची आरती झालीच पाहिजे. सकाळी वाचून झालं की आरती करायची, परत संध्याकाळी पण नैवेद्य दाखवायचा, आरती करायची. आणि असं नाही की आपल्याला म्हणजे एकदाच आरती केली किंवा वाचून झालं संपलं, असं नाही. आरती करायची आहे, पवित्रता पाळायची आहे, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. ज्यांना कोणाला गोळ्या औषधं चालू आहेत त्यांना सुद्धा सांगेल की तुम्ही फलाहार वाढवा, उलट चांगलं आहे. फलाहार घ्या, ज्यूस घ्या, ह्या सगळ्या गोष्टी घेऊ शकता तुम्ही. नंतर भाज्या आहेत, नंतर तुम्ही इतर म्हणजे चपाती असेल तर चपाती 7 दिवस ठेवायची आहे. ज्वारीची भाकरी खाणार असेल तर ज्वारीची भाकरी 7 दिवस ठेवायची आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वरण डाळीचं काही येता कामा नये. भाजीमध्ये डाळ टाकायची नाही, द्विदल धान्य टाकायचं नाही. अजून एक गोष्ट, भाजीमध्ये किंवा कुठल्याही भाज्यांमध्ये किंवा शेंगदाण्याचा लाडू सुद्धा खायचा नाही आहे. उपवासाला चालतो किंवा 7 दिवस चालतो म्हणून, कारण की ते शेंगदाणे द्विदल धान्य आहे आणि त्याने आपलं थोडंसं पित्त किंवा थोडीशी आपल्याला त्रास होण्याची, ऍसिडिटी होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे भाज्यांमध्ये कुठेही आपल्याला शेंगदाण्याचा कूट वापरायचा नाही आहे. तर अशा प्रकारे नियम आहेत, कडक नाही आहेत. आपल्याला फक्त स्वतःला सात्विक आहार 7 दिवस घ्यायचा आहे, कुठलाही तामसी आहार घ्यायचा नाहीये, जेणेकरून त्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होईल वाचताना करताना. कारण की वाचताना आपल्याला ढेकर येऊ नये किंवा कुठल्याही प्रकारचा आळस जांभळी येऊ नये म्हणून भात खायचा नसतो. खूप आळस येतो भात वगैरे खाल्लं की. त्याचबरोबर आपल्याला म्हणजे जाग येत नाही सकाळी वाचायचं असेल तर, जड अन्न खाल्लं तर. म्हणून आपलं हलकं फुलकं 7 दिवस, असं समजा की आपल्या दत्त महाराजांसाठी आपण हे 7 दिवस देत आहोत, आपल्या स्वतःच्या शरीर शुद्धीकरणासाठी 7 दिवस देत आहोत. त्याच्यामुळे नक्कीच त्याचा आरोग्यावर कुठलाही वाईट परिणाम होणार नाही जर तुम्ही हे नियम पाळले तर, उलट चांगलंच होणार. कारण की कुठलीही सेवा, कुठलीही पोथी वाचताना ते नियम जे आहेत त्याचे ते धरूनच करा, तरच त्याची फलप्राप्ती लवकर होईल. अजून एक गोष्ट, आता आपण पारायणाला बसलो आहे तर आम्ही पारायण करतोय, तर नित्यसेवा करू की नाही? नित्यसेवा करायचीच, रोजची नित्यसेवा ही सोडायची नाही, त्याच्यात खंड पडता कामा नये. 11 माळी जप, स्वामीचे 3 अध्याय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वाचायच्याच आहेत. ती सेवा सोडायची नाही, खंड पडता कामा नये. कारण की असं म्हणतात, जर आपण मोठं पारायण करतोय आणि तेच करतोय तर त्याची फलश्रुती खूप उशिरा मिळते. पण त्याचबरोबर मोठं पारायणासोबत आपण ज्या वेळेस नित्य सेवा करतो, पंचमहायज्ञ रोज करतो, तर ती सेवा लवकर फलद्रूप ठरते आणि लवकर अनुभूती मिळत असते त्या स्वामी भक्तांना. त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला रोजच नित्य सेवा करायची, पंचमहायज्ञ करायचं आहे आणि आपल्याला पोथीचं वाचन देखील करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला पोथी वाचताना मी सांगेल की साडी परिधान करू शकत असाल तर साडी घाला, चालेल, पण तुम्ही पंजाबी ड्रेस घाला, पण ते कुठेही शिवत विटाळाचे हात लागलेले नसावे. नवीन ड्रेस करा, ज्याला हात लागला नसेल ते ड्रेस घालू शकता, पण
पण वाचताना डोक्यावरती पदर किंवा ओढणी पाहिजेच. त्याचबरोबर काळा कलरचे कपडे घालायचे नाही आहेत 7 दिवस आणि ते घालून वाचायचं नाहीये किंवा केंद्रात सुद्धा आपण काळं घालून जात नाही. आणि अशा प्रकारे म्हणजे काळा हा कलर काळ्या कलरचे कपडे घालायचेच नाहीत आपल्याला. इतर तुम्ही कुठल्याही कलरचे कपडे घालू शकतात. ते झाल्यानंतर वाचताना मोबाईलकडे लक्ष देणे किंवा मोबाईलची रिंग वाजली, फोन आला, मोबाईल लांब ठेवायचा, कोसो लांब, म्हणजे सायलेंटवरच ठेवा मोबाईल. वाटलं सांगून ठेवा घरच्यांना की मी पोथीला वाचायला बसते आहे, फोन कॉल करू नका म्हणून. कारण की आपलं लक्ष विचलित होता कामा नये. एकाग्रतेने वाचलेलं म्हणजे भक्तीने आणि श्रद्धेने वाचलेलं खूप लवकर ती सेवा पण कळते, ती पोथी पण कळते. कारण की त्या पोथीमध्ये म्हणजेच गुरुचरित्र ग्रंथामध्ये आपल्या दत्तगुरु महाराजांचे, त्याचबरोबर नृसिंह सरस्वतींचे इतके छान छान अनुभव दिलेले आहेत. तर तुम्ही वाचताना तुमचं मन एकाग्र होत जाईल आणि तुम्हाला अजून वाचायची इच्छा होत जाईल. तर अशा प्रकारे तुम्हाला त्याच्यामध्ये पोथीच्या सुरुवातीला दिलेलंच आहे. पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे, दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतीलच आता की तुम्हाला नैवेद्य काही जास्त अवघड नाही आहे. जे तुम्ही खातायत साधं सात्विक फलाहार, दूध आहार किंवा नाहीच काही ठेवायला तर तुम्ही एखादं फळ ठेवा, ते तुम्ही नंतर ग्रहण करा. दूध साखर ठेवा, दूध ठेवा. अशा प्रकारे तुम्ही जे खाणार आहात ते तुम्ही 7 दिवस याच्यात ठेवायचं आहे नैवेद्याला. पाणी सुद्धा पाण्याचा छोटा लोटा असतो तो सुद्धा तिथं ठेवायचा आहे. खडी साखर ठेवा, साखर ठेवा चालेल, पण पोथीजवळ धूळ बसता कामा नये. 7 दिवस स्वच्छता ठेवायची आहे, घरात प्रसन्न वातावरण ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल नैवेद्य काय ठेवायचं आहे, काय कपडे परिधान करायचे आहे, काय नियम आहेत वाचताना थोडेसे, ते सुद्धा तुम्हाला सांगितले आहे. तर आता विष्णू सहस्रनाम पोथी मी तुम्हाला का म्हटलं की आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाजवळ ठेवायचे आहे, कारण की पोथी वाचताना आपल्याला आधी जपमाळ करायचा असतो, अथर्व शीर्षकचं पठण, स्तवन वगैरे सगळं आधी म्हणायचं असतं आणि मग पोथीला सुरुवात करायची असते. म्हणून जपमाळ लागणारच आहे, तिथे जवळ ठेवायची. त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम आपण म्हणजे दिवसभरामध्ये आपल्या काही जांभळ्या आल्या, काही म्हणजे वाचताना ढेकर आली किंवा काही आपल्याकडून म्हणजे म्हणतात किंवा गॅस वगैरे सुटला गेला वाचताना, तो खाल्ल्यामध्ये काहीतरी खाण्यात चूक झाली की होत असते आपला. तर अशा काही गोष्टी झाल्या किंवा काही आपल्याकडून काही चूक झाली दिवसभरामध्ये 7 दिवस पारायण करताना, तर आपल्याला त्या गोष्टींचं काही पाप आपल्याला लागू नये म्हणून आपल्याला काय करायचंय, रात्री झोपायच्या अगोदर तुम्ही संध्याकाळपासून झोपायच्या अगोदरपर्यंत कधीही विष्णू सहस्रनामाची पोथी वाचायचीच आहे. सगळ्यांनी गुरुचरित्र ग्रंथाबरोबर जपमाळ आणि विष्णू सहस्रनामाची पोथी सुद्धा जवळ ठेवायची आहे. आजच घेऊन या, अजून उद्याचा दिवस बाकी आहे. आजच तुम्ही छोटी ती पोथी मिळते विष्णू सहस्रनाम, ती पोथी घेऊन यायची आहे. कारण की आपल्याला वाचताना काही आपलं चुकलं असेल तर त्याचे पण दोष लागू नये म्हणून आपल्याला विष्णू सहस्रनाम पोथी ही रात्री वाचूनच झोपायची आहे. आणि हा नियम आहे, तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाच्या सुरुवातीलाच तो नियम बघा. त्याच्यामुळे हे नियम पाळूनच करायचं आहे सगळ्या गोष्टी. तुम्हाला सांगितलं की 7 दिवस परान्न खायचं नाही आहे, कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही आहे, वाईट विचार करायचे नाही. मग कितीही मोठा शत्रू आपल्या समोर येऊ देत, मग काही असू देत, कितीही नावडती गोष्ट आपल्यासोबत जरी झाली 7 दिवसात, तरीही आपल्याला कोणाबद्दलही वाईट अपशब्द काढायचा नाही आहे. घरामध्ये किरकिर, भांडण, तंटे होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. तर हे सगळे नियम आहेत ते पाळा आणि तरच याची फलश्रुती तुम्हाला मिळेल. ही गोष्ट तुम्हाला मी सुरुवातीला बोलले होते की जर तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायची खूप इच्छा आहे, पण काही कारणास्तव तुम्हाला वाचनाला बसता येत नाही किंवा पोथी वाचन करता येत नाही, तर तुम्ही एक काम करायचं आहे, ते म्हणजे 20 डिसेंबरपासून आपल्याला फक्त पोथीचंच वाचन करायचं नाही आहे. तर तुम्ही फक्त मी सांगितल्याप्रमाणे एकदा केंद्रात जाऊन बघा. 20 डिसेंबरपासून आपल्या केंद्रामध्ये दिवस रात्र सेवा चालू असतात, चहलपहल असते. अक्षरशः सेवेकरी काय करून काय नाही पडेल ती सेवा करत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला खरंच इच्छा असेल या सप्ताहामध्ये काहीतरी आपली सेवा रुजू करण्याची स्वामींच्या चरणी, तर नक्की सांगेल की केंद्रात जा. जेव्हा कामावरून आले, जॉबवरून आल्यावरती केंद्रात जा, केंद्रामध्ये जास्त वेळ द्या. 7 दिवस तिथे प्रहर सेवा चालू असते, याग चालू असतात. त्याचबरोबर रात्रीची प्रहर सेवा असते पुरुषांसाठी. सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत महिला सेवेकरी ह्या प्रहर सेवा देत असतात आणि रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत पुरुष सेवेकरी प्रहर सेवा देत असतात. तर प्रहर सेवा सुद्धा खूप अतिशय महत्त्वाची ही सेवा आहे प्रहर सेवा. कारण की प्रहर सेवा करताना खूप लोकांना, स्वामी भक्तांना म्हणजे अनुभव आलेला आहे. स्वामी महाराज अक्षरशः त्यांना प्रत्यक्ष दिसलेले आहेत, स्वामींनी साक्षात्कार दिलेला आहे, त्यांना अनुभूती आलेल्या आहेत अक्षरशः. त्याच्यामुळे प्रहर सेवा सुद्धा काही कमी समजू नका. त्याच्यामुळे प्रहर सेवेला सुद्धा नाव द्या केंद्रामध्ये आणि प्रहर सेवा तुम्ही एक अर्ध्या घंटांची प्रहर सेवा असते. कारण की कधी तर आता मागच्या उन्हाळ्यात मी प्रहर सेवा केली होती, स्वामींनी ती करून घेतली माझ्याकडून.
तर अक्षरशः 15 ते 20 मिनिटं मला प्रहर सेवा भेटायची, कारण की एवढे नावं यायची प्रहर सेवेला. कारण की प्रहर सेवा खूप खूप महत्त्वाची मानली जाते. एक म्हणजे परमपूज्य गुरुमाऊलींनी एक अनुभव सांगितला होता, की एकाने रात्री म्हणजे असं म्हणतात की परमपूज्य गुरुमाऊली रात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत स्वामींचा साक्षात्कार होतो म्हणजे होतोच. त्या टायमिंगला जे प्रहर सेवा करतात पुरुष मंडळी, त्यांना तुम्ही विचारा. त्या रात्री 12 ते पहाटे 4 पर्यंत स्वामी महाराज स्वतः प्रत्यक्ष दिसतात. काही ना काहीतरी आवाज येतो त्या केंद्रामध्ये, काही ना काहीतरी असं घडतात गोष्टी की जेणेकरून स्वामींचा साक्षात्कार होतो. त्याचबरोबर म्हणजे गुरुमाऊलींनी एक अनुभव सांगितला होता, की त्या दरम्यान रात्री 12 ते पहाटे 4 दरम्यान एकाने फोटो काढायचा प्रयत्न केला होता मठामध्ये स्वामींचा. तर तो फोटो काढला, पण तो फोटोग्राफरकडनी तेव्हा चेक केलं, त्यावेळेस त्या फोटोमध्ये स्वामी महाराज नव्हते. ज्यावेळेस काढला त्यावेळेस दिसले, पण ज्यावेळेस फोटोमध्ये पाहिलं त्यावेळेस फोटोमध्ये स्वामी महाराज नव्हते. त्यावेळेस असं म्हणतात की रात्री 12 ते पहाटे 4 मध्ये स्वामी महाराज भ्रमंतीला गेले होते. तर अशा प्रकारे खूप लोकांना अनुभवलेला आहे. केंद्रात जाऊन तुम्ही अनुभव ऐका. या सप्ताहामध्ये जे सेवेकरी असतात ना, त्यांना अनुभव आलेला आहे. ते अनुभव बसून ऐका, अक्षरशः अंगावर शहारे येतील एवढे अनुभव असतात त्यांचे, म्हणजे खूप जास्त. त्याच्यामुळे ते प्रखरतेने म्हणजे प्रखर इच्छेने तिथे बसलेले असतात, की काही नाही आम्हाला पारायण करायचं म्हणजे करायचं, मग काही होऊ देत, भलेही दिवसभर आम्हाला काही आराम नको, काही नको. तसं आराम करायची इच्छाच होत नाही 7 दिवस, कारण की ते 7 दिवस असे इतके असं काय सेवा करून काय नाही, केंद्रात जाऊन काय सेवा पडेल ते म्हणजे झाडून पुसून काय पडेल ती सेवा घ्या, पण घ्या. केंद्रामध्ये जा आणि प्रहर सेवेला नक्की नाव द्या. पुरुष मंडळींनी रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत प्रहर सेवा असते, तिथे नाव द्या, नक्की अनुभूती येईल. त्याचबरोबर महिलांना सेवेकरींना जर काही पोथीला वाचता येत नसेल लहान मुलांमुळे, तर नक्कीच मुलं शाळेत गेल्यावर एक अर्धा घंट्यासाठी प्रहर सेवेला तरी नाव द्या, सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत. वीणा वादन असतं, पोथी वाचन असतं, जपमाळ असते. प्रहर सेवा म्हणजे काय, स्वामींचा पहारेकरी. आता 7 दिवस स्वामींचे पहारेकरी हे 7 दिवस सप्ताह काळ संपेपर्यंत तिथे उभे असतात. स्वामींना बिलकुल एक क्षणासाठी सुद्धा एकटं सोडत नाही. हे स्वामींचे पहारेकरी असणं सुद्धा खूप नशिबाची गोष्ट आहे. त्याचबरोबर याग असतात केंद्रामध्ये सुरू, यागाला सुद्धा तुम्ही बसू शकता. याग म्हणजे काय, स्वाहाकार. जे काही आपला पहिल्या दिवशी असतो गणेश याग, नंतर असतो गणेश याग, नंतर स्वामी याग, चंडी याग, नंतर गीताई याग असतात, भरपूर रुद्रयाग असतात. 7 दिवसाचे 7 दिवसाचे याग असतात. तर हे याग आम्ही केलेले आहेत आणि त्याचे पण अनुभव आलेले आहेत. चंडी याग म्हणजे काय, नवचंडीचे तुम्ही नवचंडी ग्रहाची जी तुम्ही घरात पूजा करता 15, 20, 30 हजार रुपये देऊन, त्या नवचंडी यागाचं जे पुण्य प्राप्त होईल ना, ते चंडी यागाने. कारण की तुम्ही केंद्रामध्ये विचारा, एक पॅम्पलेट मिळतं पूर्ण यागाचं त्या दिवशी असतं, माहिती दिलेली असते. त्या यागा दिवशी त्या केंद्रामध्ये जा. एक तासाचा याग असतो. सकाळची 10ची आरती झाली की यागाला सुरुवात होऊन जाते. स्वामी याग असतो, चंडी याग असतो. चंडी याग म्हणजे आपली जी दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आहे त्याचं तिथे हवनयुक्त पठण होत असतं आणि आपल्या देवीला, कुलदेवीला तिथे म्हणजे जे अलंकार आहेत 11 अलंकार ते तिथे त्यांना दिले जातात. तर अशा प्रकारे खूप खूप मोठी म्हणजे ना असं हवन पेटलं जातं केंद्रामध्ये 7 दिवस. अक्षरशः इतकी सकारात्मक ऊर्जा ते केंद्रामध्ये असते ना, की सांगू शकत नाही. मी स्वतः अनुभवलेली आहे. अक्षरशः घरी यायचं सुद्धा भान राहत नाही, इतकं छान असतं केंद्रामध्ये वातावरण असतं 7 दिवसाचं. त्याच्यामुळे नाही तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जमलं तर इतरांना सांगा, केंद्रात जा, यागाला हजेरी लावा, प्रहर सेवेला हजेरी लावा आणि पडेल ते काम घ्या. विचारा तिथल्या ताई दादांना की आम्ही काय काम करू, स्वामीचा गाभारा पुसण्यापासून, फरशी पुसण्यापासून, झाडू पुसण्यापासून सगळी कामं करायला घ्या तुम्ही आणि नक्कीच अनुभव तुम्हाला मिळेल. कारण की स्वामींचा गाभारा जर तुम्ही झाडला ना, तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकट, सगळ्या गोष्टी ह्या झाडून लावतात स्वामी महाराज, असं स्वामींचं वाक्य आहे. त्याच्यामुळे नक्कीच सांगेल की अतिशय कळकळीने सांगेल की नक्कीच या येत्या गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला दत्त जयंतीनिमित्त जो होणार आहे त्यामध्ये सहभाग घ्या आणि स्वतः घ्या, नातेवाईक मित्रमंडळी जे होतील त्या सगळ्यांना सांगा आणि नक्की सामूहिक पद्धतीने किंवा स्वगृहिका होईना आपल्या घरी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणाला तुम्ही म्हणजे ते गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करून तुम्ही पुण्याचं गाठोडं निर्माण करा. म्हणजे येत्या काही महिन्यांमध्ये आपल्याला त्याचं म्हणजे इतर काही सेवा म्हणजे हे जे आपण सेवा करणार आहोत हे कुठं म्हणजे आपली वाया जाणार नाही आहे. तर याचं पुण्याचं गाठोडं एक निर्माण होणार आहे आणि ते पुढे जाऊन कुठे कामी येईल ते तुम्हाला सुद्धा कळणार नाही. स्वामी महाराज बरोबर ते पुण्याचं गाठोडं तिथे म्हणजे आपल्याला उपयोगी करून देतील. तर अशा प्रकारे आजची माहिती, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.